नागपुरी संत्र्याचे दर पडल्यामुळे शेतकरी संकटात आहेत। गेल्या वर्षी याच वेळेस डिसेंबरच्या शेवटी संत्र्याचा दर 30 ते 35 हजार रुपये टन होता। आपण बघू शकतो चांगल्या क्वालिटीचा संत्रा 35 हजार रुपये टनापर्यंत गेल्या वर्षी विकला जात होता, परंतु यावर्षी आवक जास्त असल्यामुळे आणि उत्पादन जास्त असल्यामुळे 22 ते 25 हजार रुपये पर्यंत संत्र्याचा दर आहे। आपण बघू शकतो नागपुरातील संत्रा हा जगभरात जात असतो, बांगलादेशसह इतर देशातही निर्यात होत असते, परंतु यावर्षी दर पडल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागतोय। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांना विचारूया। काका, काय रेट आहे आता? आता वर्तमान मध्ये आहे 25 ते 27 हजार रुपये टन। गेल्या वर्षी किती होता? गेल्या वर्षी 30 ते 35 हजार रुपये टन होता। परवडते संत्रा? परवडते म्हणजे काय, फसलीच्या उत्पादनावर निर्भर आहे ते। यदि उत्पादन जास्त राहिलं तर रेट कम राहते आणि उत्पादन जरी कम राहिलं तर रेट जास्त राहते। क्या रेट है अभी? ये साल संतरे का शुरू सीजन में यानी 10वें और 11वें महीने में 10,000 रुपये टन से लेकर 18,000 रुपये टन का था, और अभी 12वें महीने में 20,000, 22,000, 23,000 से आखिरी 25,000 रुपये टन का रेट है। साले गुज़िश्ता फसल कम होने की वजह से रेट ज़्यादा था, 35,000 रुपये टन तक का था। इस बार 8 से 10,000 रुपये टन का रेट का डिफरेंस है। संत्र्याचे दर जे आहेत ते 8 ते 10 हजार रुपये टन कमी आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत। यावेळेस संत्र्याची जी सुरुवात झाली तीच 8 ते 10 हजार रुपये टन कमी दराने झाली आणि त्यामुळे आता डिसेंबर जो पीक सीझन आहे त्या सीझनमध्ये 22 ते 25 हजार रुपये टनानी नागपुरी संत्रा विकला जातोय। गेल्या वर्षी याच संत्र्याचे दर 35 हजारपेक्षा जास्त होते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।